पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य यादी आता समोर आलेली आहे आणि नाशिकमधून भुजबळांचं नाव जाहीर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य यादी समोर आली आहे। सुनेत्रा पवारांना बारामतीमधून लढवणार असल्याची माहिती आहे आणि शिवाजीराव आढळरावांना शिरूरमधून लढवणार असल्याची माहिती आहे। तर नाशिकमधून भुजबळांचं नाव जाहीर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहतोय की अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य यादी समोर आलेली आहे। अधिकृत घोषणा कधी होणार? काही वेळातच या संपूर्ण यादीवर अधिकृत घोषणा होईल। त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे ते त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झालेली माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती सुनेत्रा पवार यांचं नाव आहे, तर दुसरीकडे शिरूरमध्ये ही शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली। त्यांनी नुकतंच राष्ट्रवादी अजित पवार गटात जो आहे तो पक्षप्रवेश केलेला। त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर छगन भुजबळ उमेदवारी मिळणार की नाही हा पुन्हा एकदा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण की गोडसेंनी आजही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जे ते शक्ती प्रदर्शन केलेलं, त्यामुळे महायुतीतला नाशिकच्या लोकसभेचा तिढा सुटलाय की नाही ह्याच्यावर महत्वाची भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। रायगडची जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या वाटेला आलेली आहे। सुनील तटकरे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्या ठिकाणाहून खिंड लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण अद्यापही धाराशिव मधून नेमका उमेदवार कोण आहे याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे। तर दुसरीकडे नाशिकच्या जागेसाठी 3 दिवस सतत वर्षा निवासस्थानी दाखल झालेले हेमंत गोडसे यांच्या विरोधात छगन भुजबळांचं नाव आलं होतं आणि त्यामुळे महायुतीत बिघाड झाल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळत होती। आणि त्यात आज जर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा जाहीर झाली तर नेमकं महायुतीचं गणित काय असणार, शिंदेची शिवसेना काय बाजू मांडणार, तसंच हेमंत गोडसे आता मग कुठे आंदोलन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे, अजूनही सस्पेन्स कायम आहे आणि संभाव्य यादी जी समोर आली आहे त्याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होईल। अपडेट्स घेत राहू अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।